काय त्यांनी आश्वासन दिलं आणि तपासाच्या सूत्रामध्ये आतापर्यंत काय झालं तर तपास यंत्रांनी कळवलं? म्हणजे ताईंना मी दिवाळीमध्ये जेव्हा 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी 2 वर्ष कंप्लीट झाली होती ह्यांचा मर्डर होऊन. मग मी ताईंना मेसेज केला की मला मोठ्या साहेबांना म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना भेटायचं आहे ताई, कारण म्हणजे आरोपी अजून निष्पन्नच नाही म्हणतायत. मग असा आपला पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून जाऊ नये म्हणून मी शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेण्यासाठी मी ताईंना मेसेज केला होता. मग ताई म्हणल्या आम्ही इथे नव्हत म्हणला, मुंबईला गेलेलो आहोत, पण जधी मी बीडला येईल तधी मी कॉल करून तुम्हाला बोलून घेईन. मग आज ताईंनी मला सकाळी कॉल केला की मी बीडला आलेले. मग मी तात्काळ ताईंच्या भेटीला आले. ताईंना एवढंच म्हणले की जे पंकज कुमार सर आपण मुख्यमंत्री साहेबांच्या हातून ही जी SIT स्थापन करून घेतली आहे त्याच्यातून आम्हाला जे वाटतंय तशा पद्धतीनं म्हणजे लवकर आरोपी निष्पन्न करत नाहीत, ह्यासाठी तुम्ही फॉलोअप घ्या त्यांचा. अजून ताई SP सरांना बोलल्या, नंतर पंकज कुमार सरांना पण बोलल्या. आणि आता पंकज कुमार म्हणजे ह्या आठवड्यात येणार आहेत पंकज कुमार सर. नंतर सर मला भेटतील, फॉलोअप सांगतील. मग मी ताईंना अजून बोलून अजून फॉलोअप घेणार आहेत. मात्र SIT स्थापन झालेले किती दिवस झाले आणि या प्रकरणात SITच्या अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत काय काय केलं, तुमचा जबाब घेतला का आणि हे तपास अद्यापर्यंत झाला त्या संदर्भात काही माहिती सांगितली? माझा जबाब झाला आहे आणि त्यांचा तपासाचा भाग ते तपास करत आहेत. आम्ही जेव्हा विचारतात तेव्हा आमचा तपास चालूच आहेत म्हणत आहेत. पण किती दिवस आता कंप्लीट आज 3 महिने झाले. दादांनी SIT मुख्यमंत्री म्हणजे मनोज दादांनी SIT त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणून मुख्यमंत्री साहेबांच्या हाती SIT स्थापन झाली. तरी पण आता 3 महिने झाले तरी एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणल्यास आपण न्यायाची कशी अपेक्षा करायची? अगोदरच माझा इथल्या स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही, कारण पहिलं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून काय तपास थांबवला ते त्यांना माहिती. पण आता जे पंकज कुमार सर एवढा विश्वास टाकून आपण त्यांना नेमणूक करून घेतली आहे मुख्यमंत्री साहेबांकडून, मग त्यांनी पण लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावेत आणि आम्हाला न्याय द्यावा. पण तपासाच्या संदर्भात काही सांगितलं जातंय का किंवा काय होतंय असं वाटतंय तुम्हाला का आता याच्यावर पण विश्वास नाही? म्हणजे विश्वास तर आहे, विश्वास आता पंकज कुमार सरांवर बिलकुल सगळा विश्वास आहे. पण 3 महिने झाले ना तरी पण आरोपी का अटक होत नाही हा प्रश्न आहे ना. विश्वास तर आहेच त्यांच्यावर, पण ते काहीच फॉलोअप देत नाहीत ना. तपास जसे पहिले पोलीस होते तसेच हे पण तपास म्हणून मी ताईंना भेटायला आली आज. आता काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे आणि एकंदरीत आज ताईंनी तुमची भेट घेतली, ताईंनी कशा पद्धतीने दिलासा दिला आणि मुलाच्या शिक्षणाचा सुद्धा विषय एवढंच नाही तर ताईंनी तुम्हाला धीर सुद्धा दिला म्हणजे काय? हो, आज ताईंनी मला म्हणजे ताई पहिल्यापासून माझ्यासोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात. पहिल्यापासूनच मोठ्या बहिणीसारखंच आहे. जेव्हा ताईंनी माझी पहिल्यांदा भेट घेतली तेव्हापासून ताई माझ्यासोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात. माझा फॉलोअप सारखा घेत राहतात, सारखं मला मेसेजद्वारे बोलत राहतात. आता शिक्षणाच्या बाबतीत बी मी ताईंना बोलले आहे. ताईंनी मला सांगितलं आहे ते पत्र देऊन शिक्षणाची प्रोसेस करूच बोललेले आहेत. तुमच्या मुलाचा आज वाढदिवस आहे, नेमकं त्यांनी आज कशा पद्धतीने फोटो बनवले आणि फोटो नेमकं काय करतात? एवढंच की जसं त्याचे पप्पा मोठे झाले असं त्यांना प्रेम दिलं असतं त्या पद्धतीने त्यांनी AIवर फोटो बनवला आहे त्याच्या पप्पाचा. आणि त्यांनी आज स्टेटस पण ठेवला आहे की पप्पा प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यापासून. त्यांनी आज स्टेटस पण ठेवला आहे. म्हणजे त्यांना म्हणजे मोठ्यापणी जे आधार मिळणार होता त्यांनी AI मार्फत त्यांची ही भावना व्यक्त केली आहे मुलाने. प्रवीण 2 नंबरच्या मुलाचा आज बर्थडे आहे. प्रवीण नाव आहे का? हा पद्धतीचा फोटो त्याने केला आहे AIवर. आणि हा छोट्या मुलानं केला आहे पंकजनं. म्हणजे मोठे झालेच पप्पा आपल्याला पप्पाने आपल्याला कसा धीर दिला असता ते AIद्वारे ते म्हणजे त्यांची भावना ते व्यक्त करतात.